महत्त्वाची घडामोड नाशिकच्या टीसीएस प्रकरणात फरार निदा खानला अटक करण्यात आलेली आहे। नाशिक पोलिसांनी निदाला संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून अटक केली। अटकेनंतर मोबाईलसह काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी जप्त केलेत। निदा खानला आज कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे। निदा खानला अटक करण्यात आली त्यावेळेसचा फोटो समोर आलेला आहे। आज तिला कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता। या संपूर्ण प्रकरणी निदा खान अद्याप फरार होती। अखेर छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून ज्या घरात ती गेले काही दिवस राहत होती त्या ठिकाणाहून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय। मोबाईलसह काही पुरावे सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। नारेगावचं हेच ते घर आहे ज्या ठिकाणी गेले काही दिवस ती राहत होती। या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाची अशी घडामोड म्हणता येईल। फरार आरोपी निदा खानला अटक करण्यात आलेली आहे। तिच्याकडून मोबाईलसह काही पुरावे जप्त करण्यात आले। नाशिक येथील टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान गेल्या काही दिवसापासून फरार होती आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरातील कौसर पार्क परिसरात जे आहे ते तिने वास्तव्यात असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाल्यानंतर काल याच घरातून जे आहे ते निदा खान हिला अटक करण्यात आली। आपण बघतोय आणि गेल्या काही दिवसापासून नातेवाईकासोबत निदा खान जे ते याच घरात राहत होती आणि रात्री पोलिसांनी जे ते छापा टाकून निदा खानला अटक केली आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ एक व्यक्ती जे आहे ते बाहेर यायचा, भाजीपाला असेल, दूध असेल किंवा इतर साहित्य घरात घेऊन जायचा। मात्र या घरातील एकही व्यक्ती या घराच्या बाहेर यायची नाही अशी माहिती सुद्धा स्थानिकांनी दिली। मात्र पोलिसांनी जे आहे ते तांत्रिक बाबीचा अभ्यास करून हे सगळं शोध लावलाय आणि काल रात्री जे आहे ते नाशिक पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून निदा खान हिला अटक केली आहे। अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।